पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कसं आहे, प्रत्येकालाच आपली स्वप्न गाठता येतातच असं ते म्हणतात ना, दैव देतं कर्म नेतं। ठीक आहे, मी नेते, आम्ही येते। हा मॅम, मी तयार आहे। गुड। काय काय बोलतेस काय तू? तू मला छळायचंच ठरवलेस का? थांब थांब, मी माझ्या जीवाचंच काहीतरी बरं वाईट करून घेते। एक मिनिट, माफ करा, म्हणजे आपली फारशी ओळख नाहीये, पण आपल्या मुलीची काळजी घेणारी आई अशी आपली ओळख होऊच शकते। म्हणजे बघा ना, मी एका मुलीच्या, परीच्या काळजीने इथे आले आणि तुम्ही तुमच्या मुलीच्या काळजीपोटीच तिला हे बोलताय, हो ना? तसं नाही हो, पण आजकाल ती काय ऐकतच नाहीये। ठीक आहे, तुम्ही सॉरी, म्हणजे त्याचं काय नाही की मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल ना? कसं आहे ना, एक आई म्हणून तुम्ही रेवतीच्या काळजीपोटीच तिला बोलताय, हे कळतंय मला आणि साहजिकच आहे। जगातली प्रत्येक आई असंच करते, मी तेच करते, आई आहे ना मी, कळतंय मला। पण विश्वास ठेवा माझ्यावर, मी रेवतीला माझ्या मुलीप्रमाणे जपेन। आमच्या पॅलेसमध्ये तुमची रेवती नाही, तुमची नाही, आपली रेवती सुखरूप असेल। आमच्या घरात आहे नाही, एक लहान लहान मुलगी आहे, परी, जीव आहे आमचा सगळ्यांचा तिच्यावर, आणि ती गेले काही दिवस नाही, गेले वर्ष, मी खरंच सांगते तुम्हाला, आता ह्या क्षणाला तिला रेवतीची खरंच खूप गरज आहे। मला माहिती आहे तुम्ही वयाने मोठे आहात, माणसं ओळखू शकता। मी एका मुलीच्या काळजीपोटी तुमच्या काळजीचं उत्तर द्यायलाच आली आहे इथे, आणि मी स्वतः येऊन इथे तुम्हाला भेटते, तुमच्याशी बोलते, म्हणजे जे काही ओळखायचं ते तुम्ही ओळखलं असेलच। अर्थात मी जो काही शब्द दिलाय त्यावर विश्वास ठेवायलाच हवा असं नाहीये। तुमचा निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहात। येते मी। तुमच्या शब्दांवर माझा विश्वास आहे। आणि म्हणून मला यशच्या वागण्याचं ना काही कळतच नाहीये। त्या ऑक्शन नंतर तो कंप्लीट बिथरलाय। काय, काल तर त्या मेहतांच्या घरी जाऊन आला। काय? हो, मला आजोबांनी सांगितलं। आजोबांना या गोष्टीचा किती त्रास झालाय माहितीये तुम्हाला? पण सर, ते मेहतांच्या घरी का गेले होते? मला काय माहित, मला काही कळतच नाहीये त्याचं वागणं तर, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आता शोधतोय। सर, मला वाटतं ना, त्या दिवशी तुम्ही ऑक्शनला जायला हवं होतं यश सरांसोबत। एक्झॅक्टली, मलाही आता तेच वाटतंय, कारण ऑक्शन नंतर ना यश खूप बदललाय। त्या दिवशी तिथे बाचाबाची झाली होती असं मी ऐकलंय।
मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ना तो रितेश मेहता कदाचित देऊ शकेल, कारण तो त्या दिवशी तिथे होता. मी त्याला आजच्याच जाऊन भेटू का? तुम्ही एवढं कामाचं इथलं काही असेल तर बघा. ते जास्त महत्वाचं काम आहे, तुम्ही निघा. मी निघतो, मी त्याला भेटतोच. समीर सर, तुमची ताई येणार होती का आज? येणार होती नाही, आलीये. अगं ताई, थँक्यू. हाय. व्हॉट अ सरप्राईज. फक्त सरप्राईज? प्लेझेंट नाही म्हणालास त्याच्या आधी? म्हणजे मी इथे डायरेक्ट आल्याच आवडलं नाहीये का तुला? नाही नाही, काही काय, पण तू अशी अचानक इथे थेट ऑफिस मध्ये? हा, म्हणजे माझा भाऊ कुठे आणि कशा परिस्थितीत काम करतोय ते जरा जाऊन बघावं असं वाटलं, म्हणून आले. शेफाली, त्या दिवशी तुला भाजी काय करायला सांगितली, तू त्यानंतर घरी आलीच नाहीस परत. नाही ताई, असं काही नाहीये. ते ऑफिसमध्ये काम असतं ना, म्हणून. आता उगाच कामाचं कारण देऊ नकोस. नेमकं काय एवढं काम असतं तेच बघायला आली आहे. पण ऑफिस छान आहे समीर, आणि ही तुझी केबिन पण मस्त आहे. नाही नाही, ही माझी नाही केबिन, ही यशची केबिन. ऍक्च्युली इथे मी बसतो आणि काम करतो. हा, पण तू इथेच बसतोस ना, म्हणजे आज न उद्या ही केबिन तुला मिळूच शकते, किंवा अशीच एखादी दुसरी चांगली केबिन. समीर, हे सगळं बघून खूप छान वाटतंय रे. आज आई असती तर. अगं ताई, अरे नाही, सहजच आठवण झाली. ताई, तुम्ही चहा कॉफी वगैरे काही घेणार का? तू बनवणार आहेस? नाही, ऑफिसमध्ये मशीन आहे ना. अगं ताई, ती कशी करेल इथे ऑफिस मध्ये? तिथे काहीतरी तू आपलं विचारतेस. अरे, आता तिने इतक्या आग्रहाने विचारलं म्हणून मला वाटलं तीच बनवणार असेल. सर, तुम्हाला महत्वाची मीटिंग आहे ना, तुम्हाला अर्जंट जायचं होतं. अरे हो, बरं झालं, थँक्यू. ताई, मला थोडंसं जायला लागेल, एका व्यक्तीला भेटायचंय. मी निघू का? थोडी घाई आहे. शेफाली, काही कामाचं असेल तर प्लीज बघून मी बघते. तुम्ही ताई, बाय बाय, मी भेटतो बरं. या ना ताई, बसा इथे. काय आणू तुम्हाला? चहा, कॉफी का ज्यूस? काय? मुद्दाम आठवण करून दिलीस ना समीरला मीटिंगला जाण्याची. तू हा जो काही साधेपणाचा आव आणतीयेस, तुम्हाला कळत नाही असं वाटतंय का तुला? काय झालंय ते? बघ, जोपर्यंत तू मला इम्प्रेस करत नाहीस ना, तोपर्यंत तुमच्या दोघांचं काहीही होऊ शकत नाही. हे प्लीज लक्षात ठेव. हं? हा माणस, हे माणसला कुठेतरी बघितलेला आहे. हा चौधरीनो माणस छे ना? हा चौधरीनो माणस छे ने? ते दिवशी पावभाजीच्या गाडीवर भेटलेला, तेव्हा मला मारायला आला होता. आता मला इथे गाठून मारायला आला की काय? रितेश भाई, बी सेफ बट बी स्ट्रॉंग. आता काय तुला पाठवलंय काय ते यशवर्धन चौधरीने? पण हे बघे, त्या जमीन बद्दल आम्हाला कोणाशीच काहीच बोलायचं नाही. तुझ्या तिथं नाहीच. चल. ऐका, मी जमिनीबद्दल बोलायला आलेलोच नाहीये. मला फक्त जाणून घ्यायचंय की त्या दिवशी नेमकं काय झालं.
म्हणजे डील नेमकी कशी झाली? कशी झाली म्हणजे तुला काय डाऊट आहे? डाऊट आहे तुला? हे बघ, एकदम फेअर डील झाली, रूल मुताबिक एकदम. अनुबेनने 300 करोडची बोली लावली, सगळ्यांची जुबान बंद, डील फिनिश. डील झाल्यानंतर मग पुढे काय झालं? तुम्ही काही यशशी बोललात का? अरे ए, सेमी चौधरी, हूँ मेहता छू, रितेश मेहता. आम्ही भांडण बिंडण नाही करत. तुझा तो दोस्त आहे ना, तो येतो माझ्या रस्त्यामध्ये रोडा बनायला, सतत माझ्या मागे मागे येतो, माझ्या वाट्याला जातो, मारायला धावतो मला. हा, त्या दिवशी पण आला होता गाडीच्या मागून धावत. तुमच्या गाडीच्या मागे यश? सॉरी, पण यश असं का करेल? मला काय माहित, आला असेल मला आणि अनुबेनला मारायला. काही काय बोलताय तुम्ही? यश तुम्हाला का मारेल? का असं वागेल तो? अरे मला काय माहित, तू यशवर्धन चौधरी का कशासाठी करतो मला काय माहित? हा, आणि हे बघ, आमच्या अनुबेनने ना ते जमीन लय मेहनत करून विकत घेतली. चौधरींच्या हे जन्म मध्ये नव्हे, पुढच्या जन्म मध्ये पण ती लँड तुला अनुबेन मिळू देणार नाही. रितेश भाई काय झालं? अरे काय नाही, हा बघ नाही, ते यश चौधरीला यायला तोंड नाही ना, मग त्याचा पिल्ला पाठवलाय ते. तरी तुला सांगत होतो नुबेन, आपण पोलीस कंप्लेंट करूया, विषय अहो काय बोलताय तुम्ही? कशासाठी पोलीस कंप्लेंट? मी काही तुम्हाला मारलंय का? काही बोललोय का तुमच्याशी? मी फक्त यांना काय म्हणालो की रितेश भाई, कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही हे आपण ठरवायला हवं, नाहीतर आपल्या बोलण्याला किंमत राहत नाही. लेट्स गो. पप्पा, सीमा, ये. हे पप्पा, ते मी तुम्हाला म्हणाले होते ना की मी आपल्या घरी रेवतीला काही दिवस राहायला घेऊन येणार आहे म्हणून. आली आहे ती. पप्पा, मला खरंच असं वाटतंय, रेवती इथे राहिली ना तर आपली परी लवकर रिकव्हर होईल. सुखी राहा, सुखी राहा. तू सीमाच्या एका शब्दावरती तू तयार झालीस इथे यायला, बरं वाटलं. आणि परीला काय तू जवळची वाटतेसच, ती रमते तुझ्या बरोबर. आणि आता तू संबंध दिवस इथे असणार आहेस, बरं आहे की? एक्झॅक्टली पप्पा, मलाही हेच वाटतंय की ही इथे राहिली ना तर परी लवकर बरी होईल. आमच्या परीला लवकर बरं कर. हा, हो सर. ये तुम्ही. ओके. ही बघ. या नेहाच ना? हो, हीच ती नेहा.
या घराची पप्पांची लाडकी सून, माझ्या पिकुचूची लाडकी वहिनी, यशची लाडकी बायको, परीची लाडकी आई आणि आमच्या सगळ्या स्टाफची लाडकी मॅडम. नेहा हे असं करते, नेहा ते तसं करते, नेहा किती छान करते ना हे, नेहा ते किती छान करते, नेहाचं हे वागणं किती छान. असं सगळंच नेहामय झालं होतं आमचं हे घर. लग्न करून आल्यानंतर या नेहाने ना या घरातल्या सगळ्यांची मनं जिंकली होती. आता गेलीये ती, पण तरीही तिच्या आठवणी अजूनही रेंगाळतात या घरातल्या प्रत्येकाच्या मनात. आणि म्हणूनच घरातला प्रत्येक जण या फोटो समोर येऊन घुटमळत असतो सतत. त्यामुळे या घरात नेहाला रिप्लेस करणं इतकं सोपं नाहीये. येत आहे माझ्या लक्षात. म्हणजे त्यांनी इथली एक जागा बनवली नव्हती, तर सगळी जागाच व्यापून टाकली होती. करेक्ट. पण काही टेन्शन नाही मॅम, मी त्यांची जागा घेईन. हळूहळू माझ्या पेसने, पण जमेल मला. जमेल नाही, जमवावंच लागेल. म्हणजे हे तुझ्या भल्यासाठी आणि आमच्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी. असा जम बसव ना की हाच काय, या नेहाचा कुठलाही फोटो या घरात उरूच नाही. परी कुठे गेली? अरे तू परीला बघितलंस का रे कुठे? बहुतेक दूध प्यायचं नाही म्हणून लपली आहे कुठेतरी. मी जरा बघून येतो. काय झालं? हा काय झालं? मी त्या अनुष्का मेहताला भेटून आलो. यश, आय एम सॉरी यार. आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की तू त्या ऑक्शनमुळे बेचैन आहेस, पण त्या अनुष्का मेहताला भेटल्यावर मला कळलं की नाही, तुझ्या अस्वस्थतेचं कारण वेगळं आहे. कुणालाही असा त्रास झाला असता. अरे त्या अनुष्का मेहता म्हणजे हुबेहूब नेहा आहे रे, अगदी सेम नेहा. हुबेहूब नाही समीर, हुबेहूब नाही. ती नेहा आहे. ती कशी वागली तुझ्याशी यार? नाही यश, ती नेहा नाहीये, ती अनुष्काच आहे. नाही समीर, आय एम डॅम शुअर की ती नेहा आहे, माझी नेहा. यश, नेहा कशी असेल ती? हे बघ, मीही सुरुवातीला माझाही घोळ झाला. मला वाटलं ती नेहा, पण असं कसं असेल? अरे नेहा जर असेल तर तिने तुला ओळखलं नसतं. तिने परीची आठवण काढली असती, पण ती आपल्या पॅलेसवरती परत आली असती आपल्याला भेटायला. ती त्या मेहतांकडे राहिली असती का? याचंच उत्तर मी शोधतोय यार. पण ती मला दिसल्यापासून हे सगळे प्रश्न मला भांडावून सोडतायत. पण माझं मन मला सांगतंय यार समीर की ती नेहा आहे, माझी नेहा.